तर हा मिसिंग लिंक यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे किंवा विशेष आहे कारण इथे काम पूर्ण करत असताना अनेक आव्हानं आलेली होती आणि त्या आव्हानांना तोंड देत हा संपूर्ण प्रकल्प साकारला गेला। तिथे जे कामगार काम करत होते त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होणं हे खूप मोठं आव्हानात्मक काम होतं। खडकांचं परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना करून भुयारीकरण करत असताना ब्लास्टिंगकरण असेल, डोंगराळ भागातील तीव्र चढउतार असतील, या सगळ्याचा विचार करून अतिशय अभ्यासपूर्ण असा हा मिसिंग लिंक साकारला गेला। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, काय सध्याचे अपडेट्स आहेत? देवेंद्र फडणवीस हे मिसिंग लिंकचं उद्घाटन केल्यानंतर, लोकार्पण केल्यानंतर एक औपचारिक कार्यक्रम करतील। अर्थातच या मिसिंग लिंक बाबतची सगळी माहिती सुद्धा सगळ्या जनतेला देतील आणि त्याकरता मिसिंग लिंकच्या या ऐतिहासिक असणाऱ्या बोगद्यामध्येच अशा प्रकारची एक पत्रकार परिषद पार पडेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या संदर्भातली माहिती देईल। अगदी त्यामुळे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन या मिसिंग लिंक संदर्भातले आपले अनुभव, त्याचबरोबर कशा पद्धतीने आव्हानावर मात करत हा मिसिंग लिंक साकारला गेलेला आहे या संदर्भातली माहिती सुद्धा पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात त्या पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे। तर सकाळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्र आता येत्या काळात आणखी प्रगतीपथावर जाईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला होता। महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प साकारला गेलेला आहे। ज्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केलेली होती तोच प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास आल्यानंतर आता त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच इन्फ्रा मॅन अशी फडणवीसांची ओळख सुद्धा झालेली आहे। तर जागतिक दर्जाचा हा प्रकल्प मिसिंग लिंक हा आता लोकार्पण त्याचं केलेलं आहे आणि या मार्गावरूनच आता अनेकांना सुसाट आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे। वेळेची सुद्धा बचत होणार आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाच्या संपूर्ण अनुषंगानं हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम महाराष्ट्र। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे, मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, या मार्गावरून तुम्ही सुद्धा प्रवास करत असाल, कशा पद्धतीचा एक वेगळा अनुभव तुम्हाला या वेळेला आला? हो साहेब, नक्कीच आपण बघतोय की स्टेट केबल पूल असेल किंवा बोगदे असतील, हे जुळे बोगदे असतील, हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य तर आहेच आहे। मात्र सह्याद्रीच्या अतिशय कठीण अशा खडकातून जेव्हा अशा प्रकारचा प्रकल्प साकारला जातो तेव्हा त्याची इत्यंभूत माहिती ही हे अर्थातच प्रमुख ठरतं आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। आता जे आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः या ठिकाणी ड्राईव्ह करत मिसिंग लिंक नेमका कसा आहे, हा प्रवास कशा पद्धतीचा आहे हे बघितलेलं होतं। जर या ठिकाणची जी दृश्य आहेत ती सुद्धा आपण बघतो आहोत। माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला बघायला मिळते की स्टेट केबल पूल आहे आणि या स्टेट केबल पुलाचं वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे कारण हीच एक ओळख आहे या प्रकल्पाची। जर आजूबाजूला या पुलाच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अजस्र अशा प्रकारचे डोंगर आहेत, या सह्याद्री पर्वतरांगा आहेत, ज्या सह्याद्री पर्वतरांगा भेटून अशा प्रकारे आपण बघतो आहोत की एका वेगळ्या पद्धतीच्या पुलाची रचना आणि सोबतच अशा प्रकारचे जुळे बोगदे। या पुलावरनं तुम्ही पुढे आलात की हा बोगदा तुम्हाला लागेल आणि इथे आपण बघतोय की LED लाईट्सची व्यवस्था, म्हणजे बोगद्यात प्रवेश करताना जेव्हा तुम्ही इकडे प्रवेश कराल तेव्हा तो सुरक्षित पद्धतीचा प्रवेश असावा अशी ही संपूर्ण व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे। वेगवेगळे कॅमेरेज लावण्यात आलेले आहेत। एक कॅमेरा तुमच्या वेगावरती लक्ष ठेवेल, सोबतच सुरक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आपत्कालीन मार्ग हे देण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की स्टेट पूल हे वेगळ्या पद्धतीचे एक वैशिष्ट्य असणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा ताफा इथे आपल्याला येताना बघायला मिळेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही या ताफ्यात असणार आहेत। समोरनं आपण बघतो आहोत की या पुलावरनं आता हा ताफा येतो आहे। झी 24 तासवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघता आहात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ताफा या ठिकाणी येताना आपण बघायला मिळतोय की त्यांनी या संपूर्ण प्रवास या स्टेट पुलावरनं केलेला आहे, या मिसिंग लिंकचा केलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेअरिंग हातात घेतलेलं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्याच्यामुळे या मिसिंग लिंकचा प्रवास संपूर्णतः मुख्यमंत्र्यांनी केलेला होता। स्वतः गाडी चालवत, स्वतः ड्राईव्ह करत मुख्यमंत्री या
पुलावरनं जात आहेत आणि स्टेट केबल पूल जे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे, आपण बघतोय की निळ्या कलरच्या गाडीतनं सध्या मुख्यमंत्र्यांचा ताफा चाललेला आहे आणि समोरनं हा ताफा गेलेला आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः हाती स्टेअरिंग ठेवत इन्फ्रामॅन अशी आपली जी ओळख आहे ती या ठिकाणी दाखवत हा ताफा सध्या गेलेला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन या पुलाचं महत्त्व सांगतील, या बोगद्यांचं महत्त्व सांगतील आणि अर्थातच मिसिंग लिंकचं सुद्धा महत्त्व सांगतील. अगदीच त्यामुळे आपण पाहतोय थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच इन्फ्रामॅन अशी त्यांची आता ओळख झालेली आहे. मनश्री, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इकडनं ताफा गेलेला आहे. अतिशय सुंदर आणि तितकाच योग्य पद्धतीने नियोजन केलेला हा मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित.